तर आपण आता टिटवाळा स्टेशनवर पोहोचलोय. इकडनं आपण भायखळ्याला जाणार आहे आणि तिकडनं रानतूबाग. तर मित्रांनो आम्ही आता भायखळा स्टेशनवर उतरलो. आता इकडनं ईस्टला जाऊन राणीबाग हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. इकडे येण्याचे तसे अनेक मार्ग आहेत, पण सगळ्यात सोपा मार्ग हा रेल्वेचा आहे. भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेपासून राणीबाग अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भायखळा स्टेशन इथे आल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे राणीची बाग. अनेकांना प्रश्न असतो, राणीबागेला भेट देण्यासाठी उत्तम वेळ कुठली? तर राणीबागेला भेट देण्यासाठी दुपारी 12 ते 3 ही वेळ अगदी उत्तम आहे. गार्डनची गाडी पार्किंग पाहू शकता. आम्ही जस्ट आता इंटर केलंय गार्डन मध्ये, राणीच्या बागेमध्ये जस्ट इंटर केलंय. आता पुढे जाऊन तिकीट घेतो आणि मग आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आदर्श आणि एक छोटा हा 2 इच्छा तिकीट पाहू शकतो तुम्ही. आम्ही तिकीट घेतली, आमच्या तिघांचे 125 घेतले. तर आता आपण इंटर गेटने आत जाऊ आणि मग आत काय काय आहे ते पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो. राणीबाग ही 1861 साली बांधण्यात आली आणि ते लोकांसाठी 1862 साली उघडण्यात आली. आपण आतमध्ये इंटर झालोय. आता गार्डन इथे स्टार्टिंग गार्डन चालू होत आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर अजून आत गेल्यानंतर तेव्हा प्राणी बघायला मिळते. आता बघू प्राणी बघायला मिळतात. भायखळा विविध प्रजातींचे प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे. या प्राणी संग्रहालयात आपण सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी पाहू शकता. 2016 मध्ये प्राणी संग्रहालयाच्या सुविधांच्या सुधारणेनंतर प्राणी संग्रहातील रहिवाशांच्या राहणीमानात तसेच परिसराची स्वच्छता राखण्यात मोठी सुधारणा झाली. मित्रांनो इथे आलं तर हे बघा, तुम्ही बघू शकता मागे सिंह तर बघायला मिळणार नाही. तर तुम्हाला अस्वल दाखवतोय, बाकी प्राणी अवेलेबल नाही तिथे. तुम्ही असं बघितलंच असेल, थोडं जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
इथे वाघ पण आहेत, ते तुम्हाला दाखवतो. वाघ तर बघितला असेल तुम्ही, जास्त उशीर नाही थांबला तो. खूप पब्लिक बघून थोडा झाडांचा आड गेला तिकडे. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीबाग. राणीबाग हे दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात 60 एकरांमध्ये पसरलेले उद्यान आहे. या उद्यानाचे बांधकाम सन 1861 रोजी करण्यात आले होते. तेव्हा या उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या उद्यानाचे नाव वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असे करण्यात आले. या उद्यानात 300हून अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. मगर, हत्ती, जिराफ, हरिण, वाघ, बिबट्या आणि अनेकांचे आकर्षण झालेल्या पेंग्विनचाही त्यात समावेश आहे. प्राणी आणि पक्ष्यांसोबतच राणीबाग 500हून अधिक झाडांच्या प्रजाती आणि 3000हून अधिक झाडांनी परिपूर्ण असल्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमींचे आवडते ठिकाण आहे. आता सध्या ते 3 वाजलेत. आता तुम्ही इथे जास्ती गर्दी बघू शकत नाही, पण काही जमतेम 4च्या दरम्यान इथे खूप गर्दी असते. तुम्ही हा गार्डन व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बाकीचे प्राणी तरी कमी बघितले असतील, पण इथे हरिणांची संख्या थोडी जास्तीच आहे. आज बाकी प्राणी बघायला सध्या तरी बंद आहे, नंतर प्राणी ते बघू शकतो. आता प्राणी तर सगळे बघून झालेत. आता आम्ही गार्डन एरियामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आता आपण पेंग्विन कक्षामध्ये जातोय. तर पेंग्विन कसे आहेत ते बघूया तिथे जाऊन. मित्रांनो, आपण पेंग्विन कक्षाच्या आत आहेत. तर आता आपण पेंग्विन बघू शकतो. तर मित्रांनो, बघू शकता एक्झिटचा रस्ता काहीतरी वेगळाच आहे. एका हॉटेलच्या आतमधून एक्झिट आहे.
हे बघू शकता पेंगुइन कक्षामधून आम्ही बाहेर आलोय. एक्झिट पेंगुइन कक्षामधून बाहेर आलोय. आता आतमध्ये तर खूपच थंडी होती. इकडे या एरियामध्ये इकडे पक्षी खूप आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे किड्स एरिया आहे. हा लहान मुलांसाठी प्ले झोन आहे इकडे. हे बघा लहान मुलं खेळतात इथे खूप. या मजा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांसाठी एक खेळण्याचा एरिया बनवलाय. इथे खूप घसरगुंड आहेत, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करण्यासाठी खूप काही इथे. आणि हा जे खूप खेळला इथे तरी जायचं नावच घेत नाही. बघू चला. तुम्ही ते बघू शकता छोटा भीम मधले कॅरेक्टर इथे चुटकी पण आहे. आणि हा बघा छोटा भीम, त्याच्या बाजूला आमचा छोटा भीम. राणीबागेत वयोमानानुसार प्रवेश शुल्क आकारला जातो. 50 रुपये हे प्रौढ व्यक्तींसाठी, 100 रुपये हे कुटुंबासाठी. त्यामध्ये पती पत्नी आणि 2 मुले यांचा समावेश असतो. 3 ते 12 वर्षाच्या मुलांकरिता 25 रुपये शुल्क आकारला जातो. आणि जर तुम्ही DSLR कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा असे घेऊन येत असाल तर त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारला जातो. बाकी सगळे प्राणी बघितलेत. आता आपण कासव बघूया. तर हा बघा कासव एरिया, इथे खूप कासव आहे त्याच्या आतमध्ये. इकडे या बाजूला पाण्यातले
तुम्ही मित्रांनो ते कासव बघू शकता तुम्ही, आपले नॉर्मल कासवांपेक्षा थोडे वेगळे दिसतात. मित्रांनो आपण आता पाणी पक्षी एरियामध्ये आहेत. आपण मगर बघूया. बघा मित्रांनो तुम्ही इथे मगर बघू शकता. बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. इकडे आतमध्ये व्ह्यू खूप छान आहे. तुम्ही पाण्याच्या आतून मगर बघू शकता. मित्रांनो आपण आता पक्षी एरियामध्ये जातोय. तुम्हाला तिथे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतील. इथे कोणते कोणते पक्षी बघायला मिळतील ते बघू शकता. बघा ह्याच्या आतमध्ये आहेत पक्षी. बगळे बघू शकता तुम्ही. आपण ते पक्षी बघितले तिथे खूप सारे. तर आता ह्या रस्त्याने आपण बाहेर जाऊ. पूर्ण राणीचे बाग बघून झाले तर आपण आता इकडे एक्झिट करतो. तर मित्रांनो आज आपण पूर्ण राणीची बाग एक्सप्लोर केले. जे जे बघितले ते पूर्ण सांगितले तुम्हाला. अजून याच्यानंतर अजून काही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्ही बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा.